आपण परिपूर्ण म्हणतो किंवा असं म्हणतो की एक कुटुंबामध्ये स्त्री सुशिक्षित असलं तर पूर्ण कुटुंब सुशिक्षित होतं. बरोबर. तर हा जर अवेअरनेस आला ना तिला फायनान्शियल प्लॅनिंगचा किंवा फायनान्स मधला अवेअरनेस, तर ती अजून चांगल्या पद्धतीनं तो मॅनेज करू शकेल. फायनान्स हा शब्द हा किंवा फायनान्शियलचा अवेअरनेस हा कुटुंबातून अजून क्रिएट नाही होत. हा बरोबर. मेन व्यक्तीला तो माहित नसतो की आपण काय करतोय. किंवा तुम्ही जर बघितलं तर जी व्यक्ती रिअल इस्टेट घेते ना ती फक्त त्याच्यातला अनुभव रिअल इस्टेटच घेतात. जी व्यक्ती इक्विटी करते ना ती फक्त इक्विटी, म्हणजे त्यांना असं नाही वाटत की त्यातला पैसा कुठेतरी नाही, मला माहिती रिस्क घेतो. सुकन्या समृद्धी योजना गव्हर्नमेंटने काढली आहे, ती अगदी चांगली म्हणजे स्टेबल आहे. गव्हर्नमेंट पण अप्रूव्ह आहे, म्हणजे बाबा तो धोका आहे असा प्रश्न नाहीये. पण ती इन्व्हेस्टमेंट तिचं जे पुढचं आयुष्य आहे ती उभारू नाही शकत, स्टॅबिलिटी देऊ शकते. बरोबर. पण अप्रिसिएशन जे आहे त्याच्यासाठी त्याच्याबरोबर जर तिने साधी एखादी एक SIP जरी केली 2500, 2000, 5000ची, बरोबर. तर सुद्धा तो जो कॉर्पस वाढणार आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर जवळजवळ मुलगी मोठी 18 वर्षाची होती त्यावेळेला सुकन्या समृद्धी योजनेमधून 23 लाख रुपये जर तुम्हाला फिक्स मिळत आहेत आणि इकडे 2500 ते 3000 रुपये टाकून दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट होती, त्याच्यामधनं सुद्धा तिला त्याच्यापेक्षा जास्ती पैसे मिळेल. म्हणजे तो जो आहे कॉर्पस तो तिचा जो 50-51 लाख 55 लाखापर्यंत तयार होऊ शकतो. बरोबर. माझं जे इन्कम आहे की 2000ची SIP, 2000 मी इकडे तिकडे कुठे येईल, पण पहिल्यांदा सुरुवात करताना 2000ची SIP माझ्यासाठी खूप मोठं टार्गेट होतं. बरोबर. पण ती आजही मी करते. कारण का तर ते 2000 रुपये जेव्हा मला घर घ्यायचे तेव्हा ते 2000 रुपये नाही उपयोग. मला कुठेतरी मोठे पैसे आहेत. मला एखादी गाडी घ्यायची तर ते 2000 उपयोगी नाहीत. मला काहीतरी मोठे पैसे आहेत. मग ते 2000 हे असेच जातात व्यवस्थित खात्यातून, पण त्याचे किती बनतात. तर आज माझे 2000 म्हणजे फक्त 3-3.5 लाख रुपये माझे इन्व्हेस्ट आहेत, पण त्याचं आज व्हॅल्युएशन 18-19 लाख रुपये आहे. हॅलो श्रद्धा मॅम. मी आज इथे आलीये परत एकदा तुमच्या घरी आणि आज आपण एका खूप इम्पॉर्टंट आणि खूप काय म्हणतो एक युनिक टॉपिक वरती बोलणार आहे. तर तुमचं या कार्यक्रमामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वागत आहे. मी ज्ञानदा कुलकर्णी, फाउंडर ऑफ विंटेज एलिफंट आणि मॅक्स महाराष्ट्रचा हा एकदम असा इंटरेस्टिंग जो आपण कार्यक्रम करतोय त्याच्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि श्रद्धा मॅम, आज आपण ज्या गोष्टीवरती बोलायचं ठरवलंय ते म्हणजे आपलं तिच्या जगाबद्दल आपण बोलायचं ठरवलंय. तिचं जे उद्याचं जग आहे, तर यामध्ये एक महत्वाची गोष्ट आपण शब्द वापरलाय ती. बरोबर. तर त्याबद्दल बोलायचं आहे. आणि तुमच्याकडे बघतीये एवढे वर्ष झाले तुम्ही एक कंपनी सांभाळताय, त्याच्याबरोबर तुम्ही आई पण आहात, तुम्ही बायको पण आहात, तुम्ही एक पूर्ण अशा प्रकारे वेगवेगळे रोल्स तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये निभावत आहात. तर तुमची जी जर्नी आहे म्हणजे तुम्ही जिथनं सुरुवात केली एक स्त्री म्हणून, तुम्हाला कुठले कुठले या सगळ्या म्हणजे एक कंपनी म्हणा आणि या बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही कसा गोष्टींचा सामना केला ह्याच्याबद्दल मला थोडं असं सांगू शकाल का? अगदी थँक्यू ज्ञानदा. खरं तर तू इथे आलीस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू आणि मी दोघी लेडीज ह्या गोष्टीवर बोलतोय, त्यामुळे मला माझ्या जर्नीबद्दल सांगायला खूपच आवडेल की काय आहे एक लेडीज म्हणलं ना तर कितीही तुम्ही काही गोष्टी अवॉइड करायच्या म्हणलं तरी त्या करू शकत नाही किंवा त्या जबाबदाऱ्या तुम्ही माझं म्हणणं घेतल्याच पाहिजेत. त्याच्यामुळे तुम्ही अजून परिपूर्ण होत जाता. असं नाही की तुम्ही कुठे लॅब्स होता किंवा मागे पडता, असं नाहीये. तर तुमचं जग अजूनही परिपूर्ण किंवा रुंदावत जातं. तुमच्या ह्या आकांक्षा आहेत त्या रुंदावत जातात आणि त्याच्याबरोबर आपण जर सगळ्यांचं करत गेलो, बाकीच्यांची घरच्यांची आपल्याला बरोबरीनं साथ आपोआप मिळत जाते आणि मग आपण चांगल्या म्हणजे जसं मला वाटतंय की मी ह्या पोझिशन मध्ये पोहोचलीये, त्याला एवढंच कारण आहे की जसं जबाबदाऱ्या घेत गेल्या तसं रिटर्न्स मिळत गेले म्हणण्यापेक्षा बाकीच्या घरच्यांनी मला त्या पद्धतीने सामावून घेतलं किंवा ऍडजस्ट केलं आणि सपोर्ट केला थोडक्यात. बरोबर. आणि आज या स्टेजला आपण मी पोहोचू शकले ते त्याच्यामुळे. हे खूप म्हणजे हे खूप विशेष यासाठी आहे बिकॉज बिझनेसच्या क्षेत्रामध्ये असं होतं की खूप वेळा वेगवेगळे चढ उतार असतात. म्हणजे आपण जर नोकरी करत असू तर एक महिन्याची सॅलरी आपल्याला येते
आणि एक प्रकारे आपल्याला जे आपण म्हणतो की मी एक इन्व्हेस्टमेंट चालू करेल, मी एखादं छोटंसं काहीतरी चालू करेल, SIP चालू करेल, पोर्टफोलिओ मध्ये थोडंसं कुठेतरी शेअर्स घेईल, असं काहीतरी जे सुरुवात असते. पण बिझनेसमध्ये तसं नसतं. म्हणजे एक एंटरप्रेनॉर म्हणून आपण जेव्हा सुरुवात करतो त्यावेळेस घरचं सगळं, म्हणजे कितीही आपण म्हणलं की आता समाज थोडा बदलतोय, समाजामध्ये पुरुष त्यांच्या बायकांना मदत करण्यासाठी पुढे येतात, हे जरी खरं असलं तरी सुद्धा स्ट्रगल हे आहेच. म्हणजे एक काय म्हणू शकतो आपण त्याला, की अशा प्रकारचं स्ट्रगल आहे की जे आपल्याला नाकारता येणार नाहीये, ते एक्झिस्ट करतं. नाही, स्ट्रगल आहे असं जरी म्हणलं तरी तो स्ट्रगल न विचार करताय ना, ती एक जर्नी आहे असं जर आपण विचार केला तर तो रस्ता एकदम असा सुकर होतो आणि आपण त्या रस्त्यावर अगदी आरामात व्यवस्थित जाऊ शकतो आणि तो निभावू शकतो. क्या बात आहे. मी म्हणजे ज्या प्रकारे आता बघतीये की म्हणजे या बिझनेस आणि बेसिकली जरी म्हणलं की जरी आता गोष्टींना हाऊस हेल्प असतात किंवा जे काही मदत असेल थोडीफार, तर ते असूनही तुम्ही बिझनेस मधले चढ उतार एक स्त्री म्हणून आपण म्हणू शकतो की त्याच्याकडे तुम्ही कसं बघितलं. म्हणजे गेल्या असंख्य वर्षामध्ये तुमची कंपनी, त्याच्यासोबत तुमच्या मुलांचं शिक्षण असेल, त्यांचं लहानाचं मोठं होणं असेल, त्याच्याबरोबर फॅमिलीचं वाढणं असेल, त्याचबरोबर बिझनेसेस मध्ये वेगवेगळे क्लायंट्स, त्यांचे वेगवेगळे प्रश्न असतात. कधी कधी ते अचानक फोन करतात, तुमच्याकडे काहीतरी सण असेल किंवा तुमच्याकडे आजारपण असेल आणि त्यांच्याकडे इमर्जन्सी असते. तर ही जी जर्नी आहे त्याकडे तुम्ही एक महिला म्हणून कसं बघता? केव्हा एखादा उद्योग किंवा धंदा आपण काढतो तेव्हा आपल्याला सर्व बरं आहे. म्हणजे सेल्समन पण आपणच असतो, फायनान्स पण आपणच असतो, तो मॅनेज करायला आपण पुढे जाऊन ज्या काही गोष्टी करायच्या असतात, म्हणजे एकाच व्यक्तीवर सगळ्या जबाबदाऱ्या थोडक्यात एखादी कंपनी चालवतो जसं तसं ते चालवावं लागतं. बरोबर. पण तो स्ट्रगल करताना आपल्याला लक्षात येतं की नाही, हे अशा पद्धतीने टॅकल करायला पाहिजे, ह्याला हे सोल्युशन आहे, ह्या पद्धतीने केलं तर, किंवा थोडस जास्ती सकाळी लवकर उठून काम करणं, काही गोष्टी लवकर मॅनेज करून ठेवणं की बाबा नाही आपण जाणार आहे. म्हणजे काही वेळेला मला असं झालं की 6-6 महिने लागले की मला ही गोष्ट करायची आहे, तर ह्याच्यासाठी जो एवढा वेळ द्यायचा आहे त्याच्यासाठी मी आठवडाभर प्लॅनिंग करायची की ही गोष्ट जी 2 तासाची मला करायची आहे त्याच्यासाठी हा 2 तास वेगळा वेळ ठेवायचा आहे, तर तो कशा पद्धतीने ठेवला पाहिजे. किंवा आज माझ्याकडे लगेच सगळेजण मोठे होत नाहीत, शेवटी सॅलरी हळूहळू वाढत जाते, माझा बिझनेस हळूहळू वाढत जाणार आहे, काही वेळेला लॉस येणार आहे, काही वेळेला काही क्लायंट नाही, म्हणजे एके दिवस कोणी नाही असं फ्रस्ट्रेशन पण येणार आहे. पण बाबा नाही, आज मुलं आहेत तर त्यांचं शिक्षण पुढे करायचंय, तर अगदी छोट्याशा, म्हणजे मी आजही माझं जे इन्कम आहे की 2,000ची SIP, 2,000 मी इकडे तिकडे कुठेही, पण पहिल्यांदा सुरुवात करताना 2,000ची SIP माझ्यासाठी खूप मोठं टार्गेट होतं. बरोबर. पण ते आजही मी करते. कारण का तर नाही, ते 2,000 रुपये जेव्हा मला घर घ्यायचे तेव्हा ते 2,000 रुपये नाही उपयोगी आहेत. मला कुठेतरी मोठे पैसे पाहिजेत. मला एखादी गाडी घ्यायची तर ते 2,000 उपयोगी नाहीत, मला काहीतरी मोठे पैसे पाहिजेत. मग ते 2,000 हे असेच जातात व्यवस्थित खात्यातून, पण त्याचे किती बनतात, तर आज माझे 2,000 म्हणजे फक्त 3-3.5 लाख रुपये माझे इन्व्हेस्ट असतील, पण त्याचं आज व्हॅल्युएशन 18-19 लाख रुपये आहे. अरे बापरे. बरोबर आहे. म्हणजे छोट्या छोट्या इन्व्हेस्टमेंट मधून आपण ती जी करत जाऊ त्याच्यातून काही खूप मोठं उभं राहू शकतं, की जेणेकरून माझ्या आज मुलांचं शिक्षण म्हणजे मला त्याचं टेन्शन नाही आलं की आता ह्या मुलाला मला उच्च शिक्षणाला पाठवायचं तर मी कसं पाठवू, बरोबर आहे, किंवा कसं हे करू, सर्व्हाइव्ह करू. नाही, हे खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की उद्याच्या पैशाची गोष्ट, की उद्या आपण काय पैसे उभे करतोय त्याची गोष्ट आज सुरुवात आपण करणार आहे, आणि त्याच्यामध्ये तिचं जे जग आहे, मला हे खरंच, मी जसं जसं मोठी होत गेले मी बघत गेले की माझ्या घरी कसं, म्हणजे स्त्रिया शिकल्या, माझी आई डॉक्टर आहे तर ती कसं, तिने कसं मला वाढवलं. तर ही गोष्ट माझ्या लक्षात येते की स्त्रीने प्रत्येक ठिकाणी पहिलं पाऊल उचललं. तिने असं नाही केलं की हे मला करावं लागतंय, हे आता मी स्त्री आहे तर मला करणं गरजेचं आहे. यामागे एक प्रकारे जसं बिझनेस तुम्ही सांभाळला किंवा सुरुवात जशी छोटी छोट्या पद्धतीने झाली आणि त्यानंतर इतकं सुंदर हे जग तुम्ही उभं केलंय, तर मला खरंच कौतुक वाटतं की ज्यावेळेस असा पण टाइम आला असेल की ज्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावे लागले असतील तुमच्या बिझनेसमध्ये,
पण त्यावेळेस तुम्हाला तुमचं एक काय म्हणतो एक शांत स्वभाव किंवा कामनेस ठेवावा लागला असेल की जेणेकरून तुमच्या क्लायंट्स वरती त्याचा इम्पॅक्ट नाही झाला पाहिजे. कारण ज्यावेळेस पर्सनल लाईफ मध्ये मे बी बऱ्याच वेळा गोष्टी घडत असतात, पण क्लायंट तिथे तुमच्या समोर बसलेला असतो, तर तुम्ही त्या गोष्टी कशा पद्धतीने हँडल केल्या होत्या? खरं सांगायचं तर क्लायंटला बट ऑब्विस पैसा इन्व्हेस्ट करतो स्वतःचा, तर तो त्याचंही हे आहे की बाबा मी कुठेतरी साठवून तो तुमच्या हातात देतोय, बरोबर. तर तो सेफ किंवा त्याला जशा पद्धतीनं तो लागेल त्या पद्धतीने मिळवून देणं हे रिस्पॉन्सिबिलिटी एक वेगळीच असते की ती बरोबर. त्याला मिळाली पाहिजे. हम्म. त्याचबरोबर ती बघितली पाहिजे की बाबा किती ड्युरेशन साठी त्याला पैसा गरजेचा आहे किंवा बरोबर. लिक्विडिटी किती ठेवली पाहिजे, हा. त्याचा बिझनेस आहे का फिक्स सॅलरी येते आहे, बरोबर. ह्या पद्धतीनं आपण आत गेल्यानंतर खरंय. लक्षात येतं की बाबा पैसा त्याचा कुठे आणि मार्केटच्या कंडिशन नुसार कुठे इन्व्हेस्ट केला खरंय, पाहिजे खरंय. किंवा आताची मार्केट कंडिशन कुठे आणि हा. कुठे इन्व्हेस्ट केला पाहिजे. बरोबर. ते कोविड मध्ये सांगायचं झालं तर ऑल ओव्हर जगामध्ये आता काय होणार असा जो प्रश्न निर्माण झाला होता हो, सगळ्यांनाच, बरोबर. आणि सगळेजण घरी बसून होते की बाबा कोणालाच काम नाही. बरेच जणांचे बिझनेस त्याच्यामध्ये हा. वर्ष 2-2 वर्ष त्यांना बिझनेस नाही आणि सर्व्हाइव्ह करायचं. हा. मग तेव्हा त्यांना लक्षात आलं की बाबा नाही, आता हे म्हणजे मी हे इन्व्हेस्ट केले ह्यातले मी काढू शकते किंवा बरोबर. घेऊ शकते पैसे, बरोबर आहे. की बाबा किती जरी खाली आलेलं असलं तर सुद्धा माझा मी आधीपासून करते ना ती इन्व्हेस्टमेंट, बरोबर आहे. तर मला तो प्रॉफिट आहे तर तो मी आता युज करू हा, शकते. हा, हा. पण ज्यांनी नाही केले त्यांना असं झालं की बाबा मी आता कुठून आज खाऊ कुठून बरोबर आहे. किंवा हो. सर्व्हाइव्ह कसं करू, बरोबर. मग दुसरा कुठला धंदा शोधू की जो मी आता लोकांना देऊ शकते किंवा सर्व करू शकते. बरोबर आहे. हा म्हणजे हा कोविड हा सगळ्यांनाच खूप मोठा धडा होता. खूपच. आणि त्यावेळेला मलाही असं व्हायचं की म्हणजे अगदी 10,000चा चेक असू दे तर 10 लाखाचा असू देत, पळायचा म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी, हो. कारण पैशाची गोष्ट आहे ही बरोबर आहे. प्रत्येकाच्या, बरोबर तर तो आहे. पैशाची गोष्ट अशीच नाही सोडून चालायची. ते 10,000ला सुद्धा पळायचं, तो वेळेमध्ये 3-4 सबमिट झाला पाहिजे, त्याचा बरोबर. पैसा नाही तर मग मला उद्याची एनएमई मिळाली, हा. मग ते मार्केटच वाढलं, बरोबर तर आहे. ते नाही झालं पाहिजे, त्याच्यासाठी ती पळपळ असायची. तो एक वेगळाच हे हा, बरोबर आहे. होता. नाही, खूप म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही सांभाळताय, एक लक्षात येतं की एक स्त्री म्हणून ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट चालू होते, आता जनरली असं बघायला गेलं ना तर असं एवढा फरक असायला नाही पाहिजे. म्हणजे बघायला गेलं तर इन्व्हेस्टमेंट आहे, तो पोर्टफोलिओ कोणाच्या नावावरती त्यांनी एवढा काय फरक पडतो. पण गंमत काय होते माहितीये का, ज्यावेळेस आपण त्या पोर्टफोलिओचे ट्रान्झॅक्शन बघायला सुरुवात करतो, की आपण बघतोय की हा मुलगा 25चा झाला, त्यांनी नवीन जॉब लागला, SIP सुरू झाली, ती मुलगी 25ची झाली, तिने SIP चालू केली, दिसायला सारखं दिसतं. नंतर नंतर त्या पॅटर्न्स मध्ये कदाचित चेंज दिसायला सुरुवात होते. म्हणजे बघायला गेलं तर ती मे बी 27-28ची झाली, तिने लग्न केलं, त्या लग्नाच्या वेळेस तिने मे बी तिच्या आई वडिलांना मदत केली असेल इन्व्हेस्टमेंट मध्ये किंवा लग्नाच्या कार्यक्रमामध्ये. सो जी फायनान्शियल मदत असेल त्याच्यामुळे मे बी तिला थोडं डिफिकल्ट झालं असेल SIP कंटिन्यू करायला, बरोबर आहे. किंवा असं असू शकेल की आपल्याला दिसतंय. म्हणजे ट्रान्झॅक्शन मधला फरक मी तुम्हाला सांगते की बरोबर कसा आहे. जाणवतो. कधी कधी असं होतं की आपल्याला दिसतं की ती 30-31ची होते, तो मुलगा 30-31चा होतो, SIP दोघांच्या परत चालू आहेत आता व्यवस्थित, आणि असं लक्षात येतं की मध्येच ही SIP अगदीच कमी झालीये किंवा ही SIP बंद झाली, असं का बरं. तर मग ते असं दिसतं की अच्छा, आता मे बी असं पण असू शकतं की तिने निर्णय घेतलाय की तिला बाळ झालंय आणि तिला मे बी आता जॉब नाही करायचंय काही वर्ष, आणि तिला म्हणजे तो तिचा निर्णय जर असू शकेल, तर त्या काळामध्ये ती SIP बंद झालीये. ह्याच्यातनं असं दिसतं की वेल्थ मध्ये तर परिणाम झाला ना मॅडम. म्हणजे बरोबर आहे, एकीकडे बरोबर त्याचा आहे. पोर्टफोलिओ वाढतोय आणि तिने जर ठरवलं, म्हणजे जर असं असेल की ती जर मॅनेज करतीये ते बाळाचा जन्म सुद्धा आणि तरी जॉब चालू आहे, तर त्या केसमध्ये तो तितका फरक नाही दिसणार. पण जर तिने ठरवलं की आता आपल्याला वेळ द्यायचा आहे, तर तो केवढा मोठा फरक आहे. येतोच, पण हेक्टिक असतं. म्हणजे जॉबही करणं आणि बाळालाही सांभाळणं बरोबर हे आहे. तिच्या दृष्टीने खूपच हेक्टिक असतं. खरंय. पण आर्थिक बाजूनी तुम्ही जसं म्हणताय तो जो गॅप येतो तो खरंच येतो ऍक्च्युअली. पण तो न येण्यासाठी काय केलं पाहिजे, तर सुरुवातीला जेव्हा हा. जेव्हा तिला शक्य आहे तेव्हा तिने तिचं सेव्हिंग पहिल्यांदाच वाढवलं पाहिजे. हा. किंवा किंवा मी नाही, आता जसं ठरवतात की बाबा घर घ्यायचंय ना, हप्ता तू भर, घराचा खर्च मी करतो, बरोबर. हा. बरोबर आहे. हम्म. तसं लोन खरंच गरज आहे का घ्यायची, का कुठेतरी पैसे साठवून मग लोन घेऊयात, बरोबर. म्हणजे लोन न घेता घर होऊ शकते. हम्म. किंवा मी
आता सेव्हिंग जास्ती करणार आहे, कारण पुढं माझं बाबा ह्या गोष्टींमुळे गॅप पडू शकतो बरोबर. किंवा करू शकणार नाही आपण, हम्म. सेव्हिंग नाही करू शकणार. मग त्यावेळेला तिनं फक्त SIP वर डिपेंड न राहता मिड टाइम मध्ये जेवढे जास्ती पैसे आहेत तेवढे सेव्हिंग करत राहणं हा एक ऑप्शन असू शकतो. अच्छा, किंवा मी आता मिळवणार नाही पण तुझ्यातले पैसे माझ्याकडे मात्र आले पाहिजेत, बरोबर. हाही एक म्हणजे सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे की मी नाही करणार आहे, कारण आपल्या दोघांचा निर्णय आहे की मी नाही करणार आहे, कारण आपल्याला व्यवस्थित पद्धतीने जर्नी करायची आहे किंवा बरोबर आहे. बाळाला नीट वाढवायचं आहे. तर मग त्यातला जो पार्ट आहे तो आहे ना नवऱ्याचाच आहे, कुठे जातोय हा प्रश्न नाहीये की नवऱ्या आहे, तुम्ही बरोबरच जाणार आहात, पण शेवटी पर्सन टू पर्सन हे व्हेरी होतं की जेव्हा खरंच गरज पडते किंवा खरंच एखाद्या वेळेला मिस हॅपनिंग होतं त्याला तिला काहीच माहित नसणं. बरोबर आहे. हे तर मी खूप वेळा अनुभवलंय की काही माहितच नाही, म्हणजे अगदी चांगले सुशिक्षित डॉक्टर आहे, जसं म्हटलं तसं की त्यांना त्यांच्या क्षेत्रातलं खूप माहिती आहे ना, बरोबर. सगळ्याच क्षेत्रातलं सगळ्यांना नाही माहिती असू शकत. बरोबर आहे. मग ह्याच्यामध्ये ही जी जर्नी म्हणजे इव्हन फायनान्स हा शब्द हा किंवा फायनान्शियलचा अवेअरनेस हा कुटुंबातून अजून क्रिएट नाही होत. बरोबर आहे. कारण मेन व्यक्तीला तो माहित नसतो की आपण काय करतोय. किंवा तुम्ही जर बघितलं तर जी व्यक्ती रिअल इस्टेट घेते ना ती फक्त त्याच्यातला अनुभव असल्यामुळे रिअल इस्टेटच घेत जाते. जी व्यक्ती इक्विटी करते ना ती फक्त इक्विटीज, म्हणजे त्यांना असं नाही वाटत की त्यातला पैसा कुठेतरी नाही, मला माहितीये रिस्क घेतो मी. बरोबर आहे. हा म्हणजे हा एक टेंडन्सी होती त्या व्यक्तीची, तर ती नाही झाली पाहिजे. तुम्ही आता बोलता बोलता एक खूप असली सॉलिड स्टेटमेंट आहे तुमचं हे की तिच्या पोर्टफोलिओवरती जर परिणाम होऊ द्यायचा नसेल तर तिने सांगावं की माझी SIP चालू होती म्हणजे एवढे वर्ष आणि आता बाळाचा निर्णय आपल्या दोघांचा आहे, आता ती SIP तू माझ्या पोर्टफोलिओ मध्ये चालू ठेव. ही जी रिक्वायरमेंट आहे ते खूप म्हणजे फायनान्शियली खूप अवेअर असण्याचं हे आहे. म्हणजे खूपच सुंदर तुम्ही सल्ला दिलाय. एक महिला म्हणून या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे. कारण का तर साधी 10,000ची SIP जर आपण बघितली ना तर ती एक 8 ते 10 वर्षामध्ये बघितलं तर त्याचं व्हॅल्युएशन जे 1,80,000 90,000 होतं ते डायरेक्ट 5 वर्षाचा जरी गॅप दिला त्याच्यामध्ये तरी सुद्धा ते 1,12 1,10 मध्ये येतो. म्हणजे जवळजवळ 80 लाखाचा फरक, 80-90 लाखाचा फरक तिथे दिसून येतो आपल्याला. बरोबर. हा एवढा मोठा फरक म्हणजे ओके फरक आहे का आपण ऍक्सेप्ट केलाय, कारण का तर आपण 5 वर्ष जॉब नाही केला. हे जरी असलं तरी सुद्धा स्वतःचा पैसा स्वतः हँडल करायला आता महिला शिकतायत आणि तो त्यांनी केलाच पाहिजे असं मला स्वतःला म्हणजे आवर्जून म्हणावं असं वाटतं की तुम्ही शिकताय, अजून नॉलेज घ्या, चांगल्या पद्धतीने शिका आणि चांगल्या म्हणजे महिलांकडे ती उपजत आहे. कारण का तर आजपर्यंतच्या महिला हेच करत आहेत की नवऱ्याने पैसे दिले ना 10,000 खर्चायला घरासाठी दिले, म्हणजे इव्हन होममेकर जरी असली तरी सुद्धा ती व्यक्ती त्यातले खर्च झाले सांगून 2,000 ती बरणीतच ठेवायची पैसे. बरोबर आहे. आणि ही उपजत त्याच्याकडे ती जाणीव आहे की बाबा नाही ऐन वेळेला कुठे नवरा बाहेरगावी गेला, त्यांना पैसे नाही देता आले, कुठं गडबड आहे, कामानिमित्त इकडे तिकडे जावं लागलं तर माझ्याकडे काहीतरी पैसे त्यांनी दिलेले नसताना सुद्धा असले पाहिजे. बरोबर बरोबर. ही काळजी ती महिला पूर्वापार घेत आली आहे, म्हणजे आज नाही घेत आहे. म्हणजे तिला असं नाहीये की ती कठोर पण बनवू शकते आणि तेवढीच मृदूही बनवू शकते आणि पैशाच्या बाबतीत सुद्धा ती कठोर आणि मृदू दोन्ही बनवू शकते. बरोबर आहे. खरंय. म्हणजे कितीतरी वेळा असं झालंय की म्हणजे असं महिलांनी एवढे वर्ष जे घर सांभाळले त्याच्यासोबत आता त्या पूर्ण बिझनेस करतायत, जॉब करतायत, या सगळ्यामध्ये त्या येतात. एक गोष्ट जाणवली की म्हणजे आपण त्याला असं म्हणू शकतो की शिक्षण जे एक महिलेचं फायनान्शियल शिक्षण जे आहे ते खूप महत्वाचं आहे. कारण ती सगळ्या गोष्टींशी बांधली गेलेली आहे. तिचं कनेक्शन घराशी आहे, तिचं कनेक्शन तिच्या बिझनेस मधल्या क्लायंटशी आहे, जॉब मधल्या तिच्या कलिग सोबत आहे. म्हणजे पूर्णपणे आपण असं म्हणतो की संपूर्ण अशा प्रकारे त्या कनेक्टेड असतात या सगळ्यासोबत. ते जे सुरुवातीपासूनचं जे फायनान्शियल अवेअरनेसचं जे शिक्षण आहे म्हणजे त्याच्यामध्ये असं म्हणू शकतो आपण की काही महिलांसाठी स्कीम्स असतात किंवा हे तर ज्यामधनं सुरुवात करता येऊ शकते. जसे की आपण बघू शकतो की काही सर्टिफिकेट्स आहेत, त्याच्यानंतर काही सुकन्या समृद्धी योजनेसारखे काही इन्व्हेस्टमेंट्स आहेत.
हो. तर त्याची सुरुवात एक महिला म्हणून, एक आई म्हणून आपल्याला जेव्हा मुलगी झालीये तेव्हा कशी करता येऊ शकेल? सुकन्या समृद्धी योजना गव्हर्नमेंटनी काढली आहे, ती अगदी चांगली, म्हणजे स्टेबल आहे. अच्छा. गव्हर्नमेंट कडनं अप्रूव्ह आहे, म्हणजे बाबा तिथं धोका आहे असा प्रश्न नाहीये. पण ती इन्व्हेस्टमेंट तिचं जे पुढचं आयुष्य आहे ती उभारू नाही शकत. स्टॅबिलिटी देऊ शकेल, बरोबर आहे, पण अप्रिसिएशन जे आहे त्याच्यासाठी त्याच्याबरोबर जर तिने साधी एखादी एक SIP जरी केली 2500, 2000, 5000ची, बरोबर. तर सुद्धा तो जो कॉर्पस वाढणार आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर जवळजवळ मुलगी मोठी 18 वर्षाची होती त्यावेळेला सुकन्या समृद्धी योजनेमधून 23 लाख रुपये जर तुम्हाला फिक्स मिळत आहेत आणि इकडे 2500 ते 3000 रुपये टाकून दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट होतील, त्याच्यामधनं सुद्धा तिला त्याच्यापेक्षा जास्ती पैसे मिळून जातात. म्हणजे तो जो आहे कॉर्पस तो तिचा जो 50-51 लाख 55 लाखापर्यंत तयार होऊ शकतो, बरोबर, जो छोट्या इन्व्हेस्टमेंट मधनं तयार होतो. आणि मग तिच्या ज्या काही इच्छा आहेत, म्हणजे तुमच्या मुलीच्या इच्छा आकांक्षाला तुम्हाला असं म्हणता येत नाही की बाबा नाही तू हे नको करू किंवा आपल्याला नाही जमणार आहे. तर हा तुला आहे तर मीही पाठवला आहे तुझ्या बरोबर, कारण का तर हा पैसा तुझ्या बरोबर तुझ्यासाठी केलेला आहे किंवा तयार झालेला आहे. बरोबर. तर तुला जसं उडायचं तसं तू उडू शकते. बरोबर आहे. म्हणजे आपण आपल्या मुलीला पंख देतोय व्यवस्थित, आणि ते व्यवस्थित देणं तेवढंच गरजेचं आहे की जेणेकरून बट ऑब्वियस ह्युमन नेचर, म्हणजे आपली स्त्रियांची जी ठेवण आहे तीच अशी आहे की बाबा नाही केअरिंग आहे, किंवा आपण परिपूर्ण म्हणतो किंवा असं म्हणतो की एक कुटुंबामध्ये स्त्री सुशिक्षित असलं तर पूर्ण कुटुंब सुशिक्षित होतं. बरोबर. तर हा जर अवेअरनेस आला ना तिला फायनान्शियल प्लॅनिंगचा किंवा फायनान्स मधला अवेअरनेस, तर ती अजून चांगल्या पद्धतीनं तो मॅनेज करू शकेल. ह्याची म्हणजे मला खात्री नाही, माझे क्लायंट जे लेडीज आहेत ते खूपच चांगल्या पद्धतीनं मॅनेज करतात आणि म्हणजे जाणवतं की अरे हा की, आणि त्यांचे मिस्टर पण त्यांच्यावर डिपेंड आहेत असं नाही. म्हणजे माझंच उदाहरण घ्या, माझे मिस्टर जरी कमवलं तरी ते म्हणतात हे घे तुला काय टाकायचंय त्या पद्धतीने टाक. बरोबर आहे. आणि मग तो आजपर्यंत असं नाही झालं की तुम्ही मला पैसेच नाही दिले, हाही प्रश्न येत नाही. आणि तो पैसे बाबा ह्या मुलाच्या शिक्षणासाठी काढायचे तर कुठून काढू, बरोबर, हाही प्रश्न म्हणजे आजपर्यंत दोघांनाही तो पद्धतीनं नाही आलेला. कारण तो म्हणजे त्या पद्धतीनं बट ऑब्वियस मॅनेज होत गेला, कारण का तर बाबा त्यातलं नॉलेज आहे मला. बरोबर. असं फायनान्शियल शिक्षण खूप महत्वाचं आहे. म्हणजे ही एक तुम्ही तुमच्या महिला क्लायंट्सना दिलेली कौतुकाची थाप आहे की तुम्ही चांगलं करताय, चालू ठेवा. नाही म्हणजे SIP आपण जे म्हणतो ना, ती मध्ये जो गॅप पडतोय, तुम्ही म्हणता 5 वर्ष 7 वर्ष तुमचा गॅप पडत असला ना, तरी ती एकतर थोडी तुम्ही कमी करा, नाही जमत आहे तर. बरोबर आहे. किंवा त्याच्यामध्ये जसं जसं वाढेल तसं स्टेप अप, म्हणजे आज 5000ची करतोय तर उद्या 2000-7,000ची स्टेप अप करायची, की जेणेकरून मागचा जो लूफहॉल आहे जो गेलेला आहे तो तुम्ही वाढवू शकता पुढे जाऊन. बाबा ही जबाबदारीची मध्ये पिरियड गेला, मग मी आधी 5000ची करत होते ना, आता मला नाही 10-12,000ची करायला लागेल. कारण का तर माझं फायनान्शियल प्लॅनिंग काय आहे, म्हणजे गोल हा आहे, त्या गोलसाठी मला नक्की किती टाकायला लागेल हे तुम्ही जर थोडस ऍडवायझरशी कन्सल्ट केलं तर तुम्हाला तो व्यवस्थित गाईड पण करू शकतो किंवा ऍसेट अलोकेशन पण कसं करायचं ते सांगू शकतो. आणि मग ती पुढची जर्नी जास्ती सुकर होऊ शकते. एक मला म्हणजे हा थोडासा अवघड प्रश्न आहे या अँगलनी, बिकॉज कसं आहे की असंख्य घरांमध्ये अजून सुद्धा जेव्हा पैशाचा विषय येतो तेव्हा आमचे हे मॅनेज करतात, माझा नवरा माझ्या पैशाच्या गोष्टी बघतो, मला तेवढं माहिती नसतं. इथून ते आता आपण जे गोल बेस्ड प्लॅनिंग म्हणतो, तर आता गोलमध्ये जनरली लोक घर म्हणतात, गाडी म्हणतात, मुलांसाठी उच्च शिक्षण म्हणतात. हे आपण 1 मिनिटासाठी बाजूला ठेवूया आणि गोल बेस मध्ये आपण बघूया की तिचं गोल आहे की तिला पुढच्या 2 वर्षामध्ये बाळ प्लॅन करायचे. तिला अचानक तिच्या म्हणजे ह्याच्यामध्ये असं तिच्या लक्षात आलंय की पुढच्या काय म्हणतो आपण, ज्या प्रकारे ती स्वतःचं रिस्क प्लॅनिंग करतेय त्या ह्याच्यामध्ये तिच्या लक्षात येते की तिच्या मुलीसाठी तिला लग्नासाठी पैसे द्यायचेत आणि त्यासाठी तिचं ते प्लॅनिंग करायचंय. तर गोल बेस्ड प्लॅनिंग जे तिचं स्वतःच आहे, राईट, तिचे एक शारीरिक बदल तिच्यामध्ये घडतोय जेव्हा ती आई होतीये, म्हणजे इमोशनल त्याच्यामध्ये इम्बॅलन्सेस आहेत,
आणि त्याचबरोबर आपला पोर्टफोलिओ असा मॅनेज करायचा की उद्या जाऊन त्याला जेव्हा गरज पडणार आहे त्यावेळेस तुम्ही जसं म्हणाला की SIP करणं वगैरे गरजेचं आहे. तर त्या केसमध्ये एक गोष्ट सातत्याने बोलली जात नाही, बिकॉज दुःखद घटना जी असती ती जनरली डिस्कस करायला लोकांना आवडत नाही. पण असं दिसतं खूप घरांमध्ये की अचानक तिचा नवरा जातो, हो बरोबर, आणि तिला फायनान्शियल एज्युकेशन तिच्याकडे नसल्यामुळे अचानक हे घडल्यामुळे एक काय म्हणतो आपण त्याला, म्हणजे आपण रिस्क बद्दल एवढं बोलतो पण कसं कॅव्हिटी prepare करायचं? क्रिएट होती किती खूप मोठी अचानक. cavity? तो एकदम जो सदमा बसतो बरोबर आहे. त्याच्यामध्ये ती कॅव्हिटी, फायनान्शियल कॅव्हिटी खूप मोठी असते. कारण तिला काही नीट माहिती नसतं, बरोबर आहे. कुठे काय केलंय हे माहित नसतं. तर काही बेसिक गोष्टी ह्या महिलांना माहितीच असल्या पाहिजेत की जेणेकरून, किंवा त्यांनी लक्ष घालून पाहायलाच पाहिजेत की पैसे इन्व्हेस्ट होत आहेत म्हणजे कुठे होत आहेत, कशा पद्धतीने होत आहेत, किंवा बाबा त्याच्यासाठीची रिस्क काय घेत आहेत म्हणजे बाबा आपल्याला निवड टर्म आहे, जसं मी म्हटलं की निवड टर्मला काही गोल आहेत, तिचे अच्छा, स्वतःचे गोल आहेत, बरोबर. जसं बाळ प्लॅन करायचं आहे किंवा पुढे जाऊन गॅप घ्यायची आहे. तर मग स्वतःचा पैसा आहे, पण त्याचबरोबर मिस्टरांचा पैसा हा कशा पद्धतीनं गेला पाहिजे, किंवा दोघांनी मिळून तो प्लॅन समजून घेतला पाहिजे की बाबा आपल्याला कशी जर्नी करायची, किंवा त्यांना अर्ली रिटायरमेंट घ्यायची. समजा हिनं आता गॅप घेतला, त्या मिस्टरांना अर्ली रिटायरमेंट घ्यायची, तर ते किती पद्धतीनं इन्व्हेस्टमेंट कशी केली पाहिजे की तो कॉर्पस क्रिएट होईल. म्हणजे तुम्हाला आजच्या मितीला जर बघितलं म्हणजे आश्चर्य वाटेल, पण जर तुमचा महिन्याचा खर्च जर 1 लाख रुपये असेल तर तुम्हाला जवळजवळ 3 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट लागेल की जेणेकरून आजचा 1 लाखचा खर्च पुढे भागू शकेल. कारण का तर त्याच्यामध्ये इन्फ्लेशन आलं. बरोबर. कारण आजचा जो खर्च आहे तो उद्या राहणार नाहीये, तर तुमची लाईफ स्पॅन वाढलेला आहे. म्हणजे मी अर्ली रिटायरमेंट घेतली 40-45 ला, पण तुम्ही पूर्वी 80-85 जगता, तर आता मेडिकल ज्या काही सुविधा आहेत त्याच्यामुळे तो लाईफ स्पॅन तुमचा वाढतो किंवा वाढणार आहे चांगल्या पद्धतीचा. तर मग तो कशा पद्धतीनं तुम्ही तो प्लॅन करता आहात हे बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नुसतं म्हणजे मी नॉमिनी आहे एवढं असून उपयोगी नाहीये, कारण नॉमिनी हा ट्रस्टी आहे. काही केसेस मध्ये होऊन जातं की काही केसेस मध्ये म्हणण्यापेक्षा बाकीच्यांनी कोणी ऑब्जेक्शन नाही घेतलं तर मिस्टर नंतर तिचं नाव लागणं नॉमिनी आहे म्हणून होऊन जातं. पण जर दुसऱ्यांनी कोणी लिगल ऑब्लिगेशन घेतले, जे लिगल आहेत, ऑब्जेक्शन त्यांनी जर घेतलं तर मग तिला पैसे मिळताना खूप तो त्रास होतो. बरोबर. ह्याची काळजी मिस्टरांनी घेतली पाहिजे. पण मिस्टरांना हीच गोष्ट माहित नसेल, मी केले नॉमिनेशन, मग त्या केसमध्ये त्यांनी विल लिहिलंय की नाही, बरोबर, हे पण गोष्ट गरजेची आहे. किंवा बाबा नाहीतर मग सरळ बाबा ते नको, माझा पैसा मी मॅनेज करते किंवा मला शिकू देत, मला माहिती होऊ देत मी काय करते. बरोबर आहे. तर तुम्ही, मी आहे ना घर सांभाळते, ओके, मी होम मेकर आहे, ठीक आहे, मी 5 वर्ष नोकरी सोडली, ओके, पण मग मला माझा पैसा एवढा हा माझ्यासाठी राहायला पाहिजे, ह्याची जबाबदारी त्यांच्या मिस्टरांनी पण घेतली पाहिजे की नाही माझ्या माघारी तुम्ही केलं असेल, इन्शुरन्स असेल, हेल्थ इन्शुरन्स असेल, पण तिचा पैसा तिच्यासाठी गरजेचं आहे, तो गरजेचा आहे. आता मला असं बघायला मिळतंय की बऱ्याच वेळा स्त्रियांना एक वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स किंवा काय म्हणतो आपण एक सूट जी आहे ती गव्हर्नमेंट कडनं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर त्या घरामध्ये पार्टनरशिप असेल, म्हणजे तिच्या पण नावावर तिचं घर असेल किंवा पहिलं नाव तिचं असेल, तर त्याच्यामध्ये काही त्यांनी रिलॅक्सेशन दिलेलं आहे. किंवा एंटरप्रेन्योरशिप मध्ये जर डिरेक्टर महिला असेल किंवा पहिलं नाव त्यांचं असेल तर त्याच्यामध्ये काही टॅक्सेशन आणि ह्याच्यामध्ये सूट दिलेली आहे. पण हे सगळं मॅडम महिलांना माहितीच नाहीये. म्हणजे याचं जे पर्सेंटेज आहे की आपल्यासाठी एक प्रकारे काय मदत प्रोव्हाइड केली जाते ह्याचं काहीच त्यांना म्हणजे हे नाहीये, अवेअरनेस, पर्सेंटेज प्रचंड कमी आहे. तर अशा वेळेस अशी एक स्त्री की जी रेग्युलर जॉब मध्ये आहे, तिने कुठून सुरुवात करावी? म्हणजे ती जेव्हा फायनान्शियल ऍडवायझर कडे, तुमच्यासारख्या फायनान्शियल ऍडवायझर कडे येते, ती संचित इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आलीये, तर तुम्ही तिला कसं सांगू शकाल की सुरुवात कुठून करायला हवी? होममेकर जेव्हा येते त्यावेळेला तिच्याकडे स्वतःचं इन्कम नाहीये, बरोबर, ती मिस्टरांच्या इन्कमवर डिपेंड आहे, बरोबर, आणि तिला प्लॅनिंग करायचं असताना तिच्या गरजेला किंवा अडीअडचणीला नियर टर्मला जेव्हा तिला पैसे लागतील तेव्हा तिला ते
तिच्या हातात असणं गरजेचं आहे. त्यामुळे तिला मी जास्ती रिस्क नाही देऊ शकत. अच्छा. हा. तिला स्टेबल इन्कम मध्ये कसं रिटर्न्स मिळू शकतायत, टॅक्स फ्री रिटर्न्स कसे मिळू शकतायत, ह्याचं मी तिला गायडन्स करेन आणि त्या पद्धतीने अलोकेशन देईन की बाबा तू हा एवढा पोर्शन आहे ना, ह्याच्यामध्ये तू कधीही पैसे माग, दुसऱ्या दिवशी तुला मिळू शकतायत. बरोबर. ओके, ह्यातला एक थोडासा पोर्शन आहे जो आपण लॉंग रन साठी करू की बाबा तुला दर महिन्याला एक 10,000 तू जर काढतेस बाहेर, तर त्यातलं फक्त एक 2,000 तू बाजूला काढ की जे आपण लॉंग रन साठी तुझ्या रिटायरमेंट साठी प्लॅन करू, की जेणेकरून हळूहळू ते वाढवत नेशील. पण आता तरी तशी सुरुवात करू आणि मग तुझा एक चांगला कॉर्पस बनला की तुला त्याच्यातनं आनंद मिळेल की मी चांगल्या पद्धतीने रिटर्न मिळू शकते किंवा मी चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकते, जरी गृहिणी असली तरी सुद्धा. त्याच्याच जी एखादी जर एंटरप्रिनर आली, बिझनेस स्वतः करतीये, तर बट ऑब्वियस तिच्याकडे रिस्क आहे. म्हणजे तिला स्वतःला तिच्या इन्कम म्हणजे जे लागतोय खर्च, त्याचा 12 महिन्याचा खर्च हा तिला बाजूला ठेवायला लागणार आहे. बरोबर. तो सेफ ठेवायला लागणार आहे. कारण का तर बिझनेस मध्ये चढ उतार आहे, दरवेळेला तो ग्राफ अपवर्ड नाही जाणार आहे. बरोबर. तर मग लागेल तेव्हा तो पैसा आहे ना तिच्या, म्हणजे ती निश्चिंत होईल की बाबा नाही है ना, 12 महिन्यात माझा बिझनेस किती खालीवर होऊ देत, माझ्याकडे हा पैसा सेफ आहे. बरोबर. आणि मग उरलेला जो पैसा आहे तो इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे की त्याला रिस्क देणं गरजेचं आहे. मग असं नाही होत का की ते सपोज एखाद्या महिन्यामध्ये किंवा 1-2-4 महिने जर बिझनेस मध्ये लॉस झाला किंवा काही त्याच्यामध्ये रिटर्न नाही आलं, तर मग त्या केसेसमध्ये SIP किंवा इन्व्हेस्टमेंट चालू ठेवणं अवघड नाही पडत का अशा महिलांना? पडतं म्हणूनच आपण तो सेफ मनी ठेवतोय ना की 12 महिन्याचा. बरोबर. 12 महिन्याचा सेफ मनी त्यांचा बाजूला असा त्याच्यासाठीच आहे की बाबा हा लागला की पैसा तू घेऊ शकतेस, तुझ्या आधाराला तो पैसा आहे. बरोबर. त्यातनं तुला लॉस होणार नाही. म्हणजे मार्केटची तुम्हाला हे माहिती आहे का की म्युच्युअल फंड मध्ये अनेक प्रकारे पैसे गुंतवता येतात. सेफ मध्ये पैसे गुंतवता येतात की जिथं मार्केट खालीवर झालं तर सुद्धा तिथे तुम्हाला तुमच्या पैशाला धक्का लागत नाही. अच्छा. ओके. SIP हे फक्त व्होलाटाईल मार्केटमध्ये किंवा इक्विटी मध्ये केली पाहिजे असं नाहीये. आलेला पैशातला जो काही पैसा आहे त्यातला काही पैसा हा मोठा चंक आहे, तो सुरुवातीला मला तिला 80% किंवा 60-70% फिक्स मध्येच घालावा लागेल. बरोबर आहे. आणि उरलेला जो आहे त्याच्यामध्ये मग मी तुला इक्विटी मध्ये SIP, गोल्ड मध्ये SIP या पद्धतीने करून देऊ शकेल. बरोबर आहे. एक म्हणजे ही झाली जी अशी वुमन आहे की जी एंटरप्रेनर आहे आणि जी फिक्स इन्कम आहे तिला माहितीये की माझं स्टेबल इन्कम आहे किंवा मे बी ते वाढत जाणारच आहे. मला म्हणजे अजून तरी 4-5 वर्ष तरी काही प्रॉब्लेम नाहीये, मी सर्व्हिस करू शकते किंवा अपस्केल करू शकते. बरोबर. त्या केसमध्ये मग मी ती रिस्क थोडी जास्ती देऊ शकते. बरोबर. की बाबा इक्विटी मध्ये तू जास्ती टाकू शकते, इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये आपण जास्ती पैसे टाकू शकतो. बरोबर. आणि मग बाकीची रिस्क बाबा किती लागणार आहे पैसा खर्चाचा, 1-2 महिन्याचा ठेवला की बास होईल. अच्छा. ओके. त्या पद्धतीनं किंवा यंग आहे तरी सुद्धा मग तो रिस्कचं प्रमाण पण जबाबदाऱ्या कमी आहेत, मग रिस्क घेऊ शकतो. मग रिस्क मध्ये सुद्धा प्रकार आहेत. बरोबर आहे. इक्विटी मध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, त्या पद्धतीची वेगवेगळे रिस्क देणं गरजेचं आहे की जेणेकरून तिला तो आनंद मिळाला पण पाहिजे आणि तिचा पैसा व्यवस्थित हातामध्ये आहे याची खात्री मिळाली पाहिजे. त्याचबरोबर तिला पाहिजे तेव्हा तो पैसा काढता येतोय. बरोबर आहे. हेही तेवढं गरजेचं आहे ना की मला पाहिजे तेव्हा तो पैसा चांगल्या पद्धतीने मी काढू शकते किंवा माझ्या हाताशी येतोय. म्हणजे माझ्याकडे आता मधलंच रिसेंट उदाहरण होतं की माझी जी महिला आहे ती इन्व्हेस्ट करते आणि तिने तिच्या मुलीला इंट्रोड्यूस केलेलं आहे मला. ती इन्व्हेस्ट करते, तिला मी ऍसेट अलोकेशन दिले, रिस्क दिले, पण तिला आउट ऑफ इंडिया जायचं होतं. मग तिला तिच्या पैशाने जायचं होतं, आईच्या पैशावर जायचं नव्हतं. मग तो पैसा कशा पद्धतीने आपण काढू शकतो, मग आपण आपल्या पैशावर जाऊ शकलो ह्याचा म्हणजे सेव्हिंग केलेला हा एक आनंद वेगळा आहे ना की मी सेव्हिंग केलेले पैसे आहेत आणि त्यातले पैसे वाढलेल्या पैशातनं मी तिथे जाऊन आले. म्हणजे जी मुद्दल आहे तिला हात न लावता उरलेल्या पैशातनं माझी आउट ऑफ इंडियाची ट्रिप झाली किंवा मी माझ्या रिलेटिव्ह कडे, मावशीकडे जाऊन आले. हा एक आनंद तिला खूप वेगळा होता. खूप वेगळा आनंद आहे हा. म्हणजे हे खूप युनिक आहे. आता समाजामध्ये एक असा एक थोडासा दुर्लक्षित नाही म्हणू शकत, त्यांना बऱ्यापैकी स्कीम्स आणि त्यांना सपोर्ट आहे,
पण तरी अशा महिला की ज्या एल्डरली होममेकर आहेत, की ज्यांचा स्पाऊस सध्या या जगामध्ये नाही आहे, तर अशा केसेसमध्ये त्यांना बऱ्यापैकी फायनान्शियली काय काय आपल्या मिस्टरांनी इन्व्हेस्ट केलंय ते माहिती नसतं. तर अशा महिला जर तुमच्याकडे येतात तर त्यावेळेस तुम्ही, कारण आता कसं आहे की त्यांचं कॉर्पस तर ऑलरेडी आहे, त्याच्यामध्ये त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती नाहीयेत किंवा, तर ते तुम्ही फायनान्शियली त्यांना कसं तुम्ही मदत करता ते सेट करण्यासाठी, की जेणेकरून त्यांना एक पेन्शन तयार होऊ शकेल मे बी, किंवा कारण आता त्यांचा पूर्ण फायनान्शियल हे त्यांच्यावरतीच डिपेंड डिपेंडेंट आहे. आहे. बरोबर मग ते आहे. तुम्ही कसं मॅनेज करता, किंवा तुम्ही त्यासाठी कसं फायनान्शियल चॅनल किंवा प्लॅनिंग करता, की जेणेकरून त्यांना एक आधार मिळेल ज्यावेळेस त्यांची फॅमिली, असं म्हणतो आपण की त्यांचा स्वतःचा नवरा नाहीये या जगामध्ये आणि होममेकर असल्यामुळे तितकंच एक्सपोजर नाही होऊ एक्सपोजर पण शकतो. नाही आहे. बरोबर आहे. मग त्यामध्ये तुम्ही कसं म्हणजे सांगता? ऍक्च्युली ते त्याच्यामध्ये असं होतं की बाबा काय आहे हा, हे त्यांना नीट माहिती आहे की नाही, बरं, हा, मिस्टरांनी काय ठेवलेलं आहे, बरोबर. कुठं कुठं काय आहे, हम्म. याचं पूर्ण जर माहित नसेल तर ते माहित करून घेणं सगळ्यात पहिला गरजेचं आहे, की बरोबर बाबा आहे. पैसे नक्की कुठे एफडीत आहेत का, मग इक्विटीमध्ये आहेत का, इक्विटीत असतील तर कुठे आहेत. हम्म, हम्म, हम्म. मग अलीकडचे जे आहेत हम्म. म्हणजे म्हणजे जनरेशन आहे किंवा आपल्या याचं सुद्धा जनरेशन आहे माझ्या, तर ते आपल्या मिसेसना बरोबर घेऊन येतात आता, बरोबर आहे. की बाबा आपण इथं अशी हे आहेत, त्यांच्याकडे अशी अशी इन्व्हेस्टमेंट आपण करतोय बरं का. हम्म. ते भले ते कुठं करते ते माहित नसू दे, पण इथं इन्व्हेस्टमेंट करतोय की बाबा काही प्रॉब्लेम आला तर इथं यायचंय, एवढं तरी त्या व्यक्तीला माहिती असतं, बरोबर आहे. की बाबा इथं येऊन विचारायचं की आपलं काय आहे हा, का, हा, हा. काय आहे काय नाही. बरोबर आहे. हा एक म्हणजे अवेअरनेस आलेला आहे असं म्हणता येईल. बरं. तुम्ही म्हणता तसं ज्यांना म्हणजे जी मिस्टर गेलेले आहेत आणि काही माहित नाहीये, तर तिला आधी माहित करून घेतलं पाहिजे की आपल्याकडे एक्झॅक्ट काय आहे, त्याच्यामध्ये तिच्या स्वतःच्या गरजा आता पुढे राहून काय राहणार आहेत. बाबा बरोबर. तिला मुलाचं लग्न करायचं आहे हम्म. का फक्त रिटायरमेंटचं प्लॅनिंग करायचं आहे, हा, मग त्या पद्धतीनं बाबा कसा पैसा आपण ठेवू शकतो, बरोबर आहे. कुठे ठेवला पाहिजे, तुम्ही नक्की काय केलं पाहिजे, हे आपण तिला सांगून दरमहा पैसे कसे मिळू शकतील, किती मिळत आहेत, बरोबर. आणि मग तुम्हाला गरज असेल तर तुम्ही यातला किती पैसे इमिजिएटली काढू शकता. हा सगळ्याचा अवेअरनेस देणं हे म्हणजे खूप महत्वाचं राहतं त्या केसमध्ये. बरोबर आहे. आणि म्हणजे तशा महिला माझ्याकडे आलेल्या आहेत आणि त्यांना मी व्यवस्थित पद्धतीनं गाईड म्हणजे केलेलं आहे म्हणलं तरी हरकत नाही. म्हणजे की बाबा मी मग आता ते आहेत 2 घरं, पण ते अजून नावावर घ्यायचंय, बरं, हा. लिक्विड मनीच नाही आहे. अरे मग बापरे. 12 महिने पुढचे 12 महिने मी कसं चालू, कारण बरोबर आहे. नॉमिनीवर घर होणं, त्याच्यात ज्या लिगली प्रोसेस बरोबर आहे, आहे. त्याला लागणारा वेळ, हा सगळा दिल्यानंतर तिनं नक्की काय करायचं, बरोबर आहे. कसं प्लॅनिंग केलं पाहिजे, की बाबा आहे पैसा नाही असं नाहीये, तर मग तो कसा हा, आणि तो वापरता येत नाही मेन म्हणजे त्या हा, तर तो केसमध्ये. कसा चॅनलाइज करता येईल, हा, बरोबर आहे. हे गाईड करणं खूप महत्वाचं राहतं त्या बरोबर. केसमध्ये. आता म्हणजे या काही वर्षांमध्ये एक ट्रेंड दिसतोय, ते म्हणजे टुरिझमकडे, म्हणजे ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर्स म्हणून बऱ्यापैकी, म्हणजे आता मी माझा 9 to 5 चा जॉब सोडलाय आणि ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर झाले, आणि आता मला म्हणजे फायनान्शियली असं काही रिस्पॉन्सिबिलिटी नको आहे, त्याच्यामुळे मला लग्न वगैरे नाही करायचंय. तर असा एक ट्रेंड म्हणतो तो जरा दिसतो मार्केटमध्ये, की ज्याच्यामध्ये त्यांनी लग्न नाही केलंय, पूर्णपणे जग फिरतायत, स्पॉन्सरशिप्सच्या ह्याच्यामधून त्यांना इन्कम मिळतात किंवा इन्फ्लुएन्सिंगच्या माध्यमातून त्यांना इन्कम मिळतात. तर या सिच्युएशन मध्ये म्हणजे रेग्युलरली इन्व्हेस्टमेंट करणं खूप अवघड आहे, कारण पूर्ण करिअरच वोलटाईल आहे, राईट. बरोबर. एक फक्त चांगली गोष्ट आहे की फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये म्हणू शकतो, पण त्या केसमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी नाही असं म्हणूच शकत नाही, कारण बरोबर तिला आहे. स्वतःला जगायला पैसे हवेत. बरोबर. ती जर सगळीकडे फिरती आहे किंवा तिनं काही स्वतःला काहीतरी डेडिकेशन म्हणून लग्न नाही करणार किंवा जबाबदारी नाही घेतलेली, हा, हा, हा. तर डेडिकेटेडली तिथं वर्क करण्यासाठी माइंड ऑफ पीस हा खूप गरजेचा आहे. बरोबर आहे. आणि तो पीस ऑफ माइंड जो आहे ना, तो पैशाशिवाय नाही येऊ शकत. नाही, ते दॅट इज आणि व्हेरी ट्रू. त्याच्यासाठी कितीही काही असलं तरी सुद्धा तिला प्लॅनिंग करणं खूपच गरजेचं आहे त्या केसमध्ये. अच्छा. त्यांना कुठेतरी डेडिकेटेडली काहीतरी काम करायचं आहे म्हणून त्यांनी ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली नाहीये, पण स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःच घेतली पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यासाठी पैसा हा खूप गरजेचा पडतो. बरोबर आहे. आणि तो करताना म्हणजे मी तेच म्हणते की त्या जेव्हा करतात तेव्हा काही वेळेला त्यांच्याकडे खूप पैसा असेल, हा, बरोबर. काही वेळेला
पैसा नाहीये, नाहीये. हो. तर मग ते कसं मॅनेज करायचं? तर SIP प्रत्येक वेळेला नाही उपयोगी होत. अच्छा. तर ज्या ज्या वेळेला त्यांच्याकडे लमसम पैसा येईल त्याच्यामधनं त्यांनी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे की बाबा मी ह्याच पद्धतीने जगायचंय, मला अजून किती देश हिंडायचे, त्याच्यासाठी लागणारा साधारणपणे खर्च किंवा बरोबर ते साधं, आणि की त्यांना तुम्ही म्हणतात तसं की ट्रॅव्हलिंग मध्ये हे करायचंय, इन्फ्लुएन्स करायचंय, तर बाबा कुठल्या कुठल्या देशांमध्ये जाऊन किती इन्व्हेस्ट, म्हणजे त्याच्यासाठी किती पैसे लागणार आहे, बरोबर आहे. मग माझ्या रिटायरमेंटसाठी मला किती पैसे लागणार, कारण जोवर तुम्ही फिरताय तोवर छान आहे सगळं, बरोबर. पण नंतर तुम्हाला जर तुम्ही फॅमिली नाहीये तर बघायला मुलं किंवा मिस्टर कोणीच नसणार नाहीये. आहे, हो. स्वतःला स्वतः सर्व्हाइव्ह करायचंय. बरोबर मग आहे. त्या केस मध्ये मला किती बाजूला ठेवले पाहिजेत, बरोबर हा म्हणजे अतिशय कळीचा मुद्दा आहे की बाजूला पैसे किती ठेवले पाहिजेत आलेल्या पैशातनं आणि खर्च किती केले पाहिजेत. मग त्या केसमध्ये जसे जसे पैसे येतील त्याप्रमाणे आणि जसे जसे गोल असतील त्या पद्धतीने ते गाईड करणं गरजेचं आहे, कारण तुम्ही लमसम पैसे घालवूच शकता. हा. बरोबर. मग त्या केसमध्ये कुठे घालायचे पैसे, नियर टर्म गोलला घालायचे असतील तर काय रिस्क घ्यायची आहे किंवा किती रिस्क घेतो आहोत, मग तो पैसा नक्की आपण कुठे ठेवतो आहोत. मग लॉंग रन साठीचा रिटायरमेंटचा आहे त्याच्यासाठी जर आपल्याला पैसा गोळा करायचा तर आता नाही होत आहे एवढा, बरोबर आहे. हो. तर मग पुढे किती केला पाहिजे, कारण ते बर्डन वाढत जातं. त्यामुळे माझ्या दृष्टीनं केव्हाही आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट हा टॉपिक घेतो ना त्यावेळेला अर्निंग आणि खर्च ह्याचा ताळमेळ घालताना खर्च हा इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतरचा जो राहतो ना तो खर्च आहे. एक्झॅक्टली. हे आणि आपण काय करतो, पहिल्यांदा कमवतो, मग काय असेल ते आज हा खर्च तो खर्च, मग राहिलेले मग इन्व्हेस्टमेंट, म्हणजे इन्व्हेस्टमेंट पण सेव्हिंग, मग ते बँकेत पडतात. मग त्याच्यानंतर कोणीतरी म्हणतात अरे हे असे कठे पडलेत, मग ते म्हणजे इन्व्हेस्टमेंट हा प्रकार खूप वेगवेगळ्या अर्थाने आणि वेगवेगळ्या प्रकारे माइंड मध्ये असतो प्रत्येकाच्या, पण एक्झॅक्ट काय केलं पाहिजे तर ते सगळ्यात जास्त महत्वाचं ठरतं की तुम्ही पैसा कुठे आणि कधी आणि कसा इन्व्हेस्ट करता. तिचं जग आहे ते आता बदलत चाललंय. आता त्या जगामध्ये नवीन बिझनेसेस आहेत, ती एंजल इन्व्हेस्टर होतीये, व्हेंचर कॅपिटल मध्ये मोठी इन्व्हेस्टर होतीये, मोठ्या मोठ्या बिल्डिंग खरेदी करतीये, मोठे मोठे लँड प्रोजेक्ट करतीये. तिचं जग बदलतंय आणि एवढ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट्स, एवढ्या कंपनीचं काम, बिझनेसचं काम, जॉबचं काम, एवढं सगळं करते आणि त्यानंतर आज या सगळ्यानंतर एक फायनान्शियल ऍडवायझर, तिच्या गरजांची काळजी घेणारा फायनान्शियल ऍडवायझर आवश्यक असणं का गरजेचं आहे? बट ऑब्विस आहे, ती इतक्या वेगळ्या लढ्यांवर लढतीये आणि खरंच लढती, कारण प्रत्येक ठिकाणी द बेस्ट देण्याची तिची वृत्ती आहे. बरोबर आहे. की मी माझं मूल छानच सांभाळलं पाहिजे, म्हणजे केअरटेकर असले तर सुद्धा मी आज त्या मुलाला भरवलं पाहिजे की त्याच्यावर एन्जॉय केलं पाहिजे, त्याच्यावर मी ड्रॉइंग पेंटिंग एन्जॉय केलं पाहिजे, त्याच्यावर किल्ला करायला मी एन्जॉय केलं पाहिजे. त्याचबरोबर कुठेतरी मोठ्या टॉप लेवलला मी सीईओचं काम पाहतीये तर तिथंही मला कुठेतरी प्रॉपर ऍडवायझरी देणं किंवा प्रॉपर डिसिजन देणं खूप गरजेचं आहे. घरामध्ये जर आहेत एल्डर पीपल त्यांची काळजी घेणं, त्यांना व्यवस्थित मेडिकेशन करणं, हे सगळं करताना तिची जी कसरत होते त्याच्यामध्ये तिला स्वतःला सुद्धा काही वेळेला समोरच्याने विचारलं कळतं की अरे हा ही माझी गरज आहे का, बरोबर, किंवा मला हे केलं पाहिजे का, मग हे केलं पाहिजे, मग ते कसं करायचं. बरोबर. त्यामुळे तो जो आवाका वाढतोय त्याच्यावर जो पैसा येतो तोही प्रॉपर पद्धतीनं मार्गी लागायचा असेल तर ऍडवायझरची निश्चितच जरूर आहे, कारण मार्केट पण बदलत जाते, तुमचे गोल्स पण सेटिंग बदलत जातं. बरं तुमचे गोल्स, काही गोल्स फिक्स आहेत किंवा रिटायरमेंट फिक्स आहे, मुलाचं एज्युकेशन फिक्स आहे, त्यांचं मॅरेज फिक्स आहे, पण काही अनसर्टन गोल येतात की नाही मला असं नाही असं करायचंय, किंवा मग मी असं करू शकते का, किंवा मग असंही होतं की बाबा नाही माझा हा नळ बंद झाला तर हा नळ किती चालू राहील, बरोबर, तर त्याच्यासाठी मला काय करता येईल. मग ह्या सगळ्या गोष्टीसाठी बट ऑब्वियस फायनान्शियल ऍडवायझर हा अगदीच जरुरीचा ठरतो. आपण आणि तो मग त्यावेळेला जसं सारथी गरजेचा आहे कृष्णाला अर्जुनाचा, तसा हा गरजेचा ठरतो की डॉक्टरला मेडिकेशन आपण जातो विचारतो माहिती करून घेतो, तसं
आपलं फायनान्शियल सिच्युएशन मध्ये आपण नक्की कुठे अडकलोय, कुठून बाहेर पडायला पाहिजे, कुठे नक्की इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे, बरोबर आहे. हे याच्यासाठी निश्चितच मी म्हणेन की तिला त्याची गरज आहे. आणि तिचे जे काही जग एक्सपर्ट होते ते अजून चांगल्या पद्धतीने फुलायला त्याची निश्चित जरूर नक्कीच. होते. आपण स्त्रीला दुर्गेचं रूप मानतो आणि मी असं म्हणते की जेव्हा आपण बघतो दुर्गा देवीकडे, तिच्या मागे असे प्रचंड हात असतात. एका हातात तलवार असते, एका हातामध्ये अजून मोठं काहीतरी शस्त्र असतं. असंख्य हात असंख्य गोष्टी करत असतात. तर मला असं वाटतं की एक हात फायनान्शियल ऍडवायझरचा असतो. अगदी. त्याच्यामध्ये मी आहे, तुम्ही चालू राहा, लढत राहा, जिंकत राहा आणि असंच सक्सेसफुल लाईफ जगा. तुमच्या फॅमिलीला, तुमच्या पुढच्या जनरेशनला, समाजाला, सगळ्यांना एक स्त्री म्हणून परिपूर्णता आणि एक स्त्री म्हणून एक खूप चांगलं आयुष्य जगा. एक फायनान्शियल ऍडवायझरचा हात तुमच्या मागे आहे. खूप खूप छान तो वाटलं. एक कोणाचा तरी हात असणं नक्कीच प्रत्येक नक्कीच. गोष्टीसाठी बरोबर आहे. पाठिंबा असणं हा जो जसं जरुरीचा आहे बरोबर तो आहे. निश्चितच मानला पाहिजे की खरंय खरंय. आज मला खूप छान वाटलं इथे येऊन आणि इतक्या गप्पा मारल्या आणि महत्वाचं म्हणजे तिच्या जगाबद्दल आज आपण बोललो. बोललो, भरभरून बोललो. आणि भरभरून त्यामुळे बोललो. असं खूप मस्त वाटतं की तिचं जग किती रुंदावत चाललेलं आहे. किती तिच्या रुंदावत चाललंय. आकांक्षा म्हणजे पहिल्याचं जग आणि आताचं जगामध्ये खूपच बदल होत चाललेला आहे. खूप फरक आहे. कारण तिला सुरुवातीला काहीच माहित नसायचं. कारण का तर एकत्र कुटुंबामध्ये स्त्रीला पहिल्यापासूनच असं होतं किंवा मी घर सांभाळते, मूल सांभाळते, तो म्हणजे भागच होता किंवा मी ही बाजू सांभाळते तर ही बाजू फायनान्स, धंदा, बिझनेस ती तुम्ही सांभाळेल. बरोबर. हा. त्यामुळे तिनं आतापर्यंत ह्याच्यामध्ये कधी लक्षच घातलेलं नाहीये. खरंय खरंय. आणि मग आता घालायची वेळ आल्यानंतर मग ते बरोबर आहे का, मग आहे ना, किंवा ते पाहतायत ना, हा. मग मी कशाला भाऊ. आजही असं होतं की लाख लाख 1.5 लाख रुपये पगार आहे किंवा चांगल्या वरच्या पोस्टला आहे, पण फायनान्स म्हटलं की नाही, नको, बरोबर. थोडस माघार घेतली जाते किंवा नको आता ते समजून घ्यायचं, अजून त्याचं कुठे डोकं घालू. बरोबर आहे. असं न करता आताची स्त्री मला वाटतं की ती बदलत चाललेली आहे क्या बात आणि आहे. ती स्वतः चांगल्या पद्धतीने डिसिजन घ्यायला तत्पर झालेली आहे आणि अशीच पुढे ती छान फुलत राहावं असं आपण दोघी जणी Yes, प्रार्थना yes. करूया. नक्कीच नक्कीच. आणि ते नक्कीच घडत राहील. थँक्यू सो मच आज इकडे मला बोलवल्याबद्दल. खूप गप्पा झाल्या आणि आपण अशा खूप साऱ्या गप्पा अजून मारणार आहे. खूप गोष्टींबद्दल बोलायचे, पण आजचा दिवस हा खास स्त्रीसाठी होता आणि खूप मजा आली. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. थँक्यू.